नमस्कार, मी डॉक्टर अमित पवार. गेल्या 12 वर्षांपासून मी मंगलम डेंटल क्लिनिक इथं प्रॅक्टिस करतो आहे. आज आपण कॉमनली दातांबद्दल जे समज आणि गैरसमज आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात मोठा गैरसमज असतो की दात काढल्यानंतर डोळ्यांना किंवा कानाला काही इजा होते. याच्या उलट दाताला जर कीड असेल किंवा दातामध्ये काही इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे कानापर्यंत किंवा डोक्यापर्यंत दुखणं जाऊ शकतं. बऱ्याच वेळा वयामानानुसार दात ढिले होणे आणि डोळ्यांची नजर कमी होणे हे योगायोगाने सोबतच आल्यामुळे कदाचित असा गैरसमज पसरू शकतो. दुसरा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की दात स्वच्छ केल्यामुळे दात ढिले होतात किंवा दाताच्या वरचं आवरण कमी होतं. या उलट दात स्वच्छ केल्याने हिरड्या मजबूत होतात, दात हलण्याचं प्रमाण कमी होतं. अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार वर्षातनं 2 वेळा म्हणजे दर 6 महिन्यांनी ते स्वच्छ केलं गेलं पाहिजे. तिसरा सगळ्यात मोठा गैरसमज की दात दुखल्यावर आपण घरगुती उपचार करतो. त्याच्यामध्ये बरेच लोक झंडूबाम, आयोडेक्स किंवा कुठल्या प्रकारचं तेल असं लावून दाताचं दुखणं कमी करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा ते दुखणं कमी होतं तात्पुरत्या स्वरूपाचं, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम खूप भयावह असतात. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं, योग्य ते उपचार घेणं खूप गरजेचं असतं. याचप्रमाणे आपण पुढील व्हिडिओजमध्ये नवीन विषयांवर चर्चा करू.